जय शिवराय मित्रांनो खरीप हंगाम 2025 मध्ये सुद्धा मान्सूनचा मोठ्या प्रमाणात लहरीपणा दिसून येतोय आणि याच्याचमुळे शेतकऱ्यांचं आता मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, सुरुवातीला एप्रिल मे जून महिन्यामध्ये चांगला पाऊस झाला, शेतकऱ्यांच्या माध्यमातून पेरण्या करण्यात आल्या। याच्यानंतर काही दिवसाचा पावसाचा खंड पडला आणि पुन्हा एकदा या ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग आपल्याला राज्याच्या विविध भागामध्ये पाहायला मिळालेली आहे। मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर विशेषतः मराठवाड्यातील काही जिल्हे असतील, अमरावती विभाग असेल, विदर्भातील काही जिल्हे असतील किंवा इकडे सोलापूर जिल्ह्याचा काही भाग असेल, पुणे जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग असेल, अहिल्यानगरचा काही भाग असेल, या भागामध्ये अतिशय जोरदार पाऊस होतोय। आणि याच्याचमुळे आपण जर पाहिलं तर खरीपाची पिकं ज्याच्यामध्ये मुख्यतः मूग, उडीद आणि सोयाबीन या पिकांचं आता नुकसान दिसून यायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, मूग तोडणीला आलेले आहेत, अशा परिस्थितीमध्ये आता मुगाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। उडीद सोयाबीन जरी वाचले तरी मूग मात्र शेतकऱ्यांच्या हाती लागू शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मूग असेल, उडीद असेल किंवा सोयाबीन असेल किंवा इतरही पिकं, आता तुरीची पिकं सुद्धा पाण्याखाली आल्यानंतर ते तूर वंबाळली जाऊ शकते किंवा इतर काही त्याच्यावरती दुष्परिणाम दिसून येऊ शकतात, कापसावरती परिणाम होऊ शकतात। अशा सर्व परिस्थितीमध्ये जर आपल्याकडे अतिवृष्टी झालेली असेल, पूर परिस्थिती निर्माण झालेली असेल किंवा गेल्या 5 दिवसापासून सततचा पाऊस असेल, अशा कारणामुळे जर आपल्या शेती पिकांचं नुकसान दिसून येत असेल तर आपल्या तात्काळ कृषी सहाय्यक तलाठी यांच्याशी संपर्क साधून आपल्या होत असलेल्या आपल्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून घेण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मध्ये जो पीक विमा दिला जाणार आहे तो पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे दिला जाणार आहे आणि ज्या ज्या महसूल मंडळामध्ये ज्या गावांमध्ये अशा प्रकारे पावसानं नुकसान होतंय त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पंचनामे केले जातात, नुकसानाचा आता जी काही आकडेवारी समोर येईल त्याच्यामध्ये जर ती गावं बाधित दिसली तर पुढे पीक कापणीच्या टायमाला सुद्धा याचा फायदा होऊ शकतो। आणि शासनाच्या माध्यमातून जी काही आता समजा अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीमुळे जर या पिकांचं नुकसान जर जास्त दिसून आलं आणि जर मदत दिली तर ती मदत सुद्धा या पंचनाम्याच्या आधारेच मिळू शकते। त्याच्यामुळे आपलं जर नुकसान झालेलं असेल तर शासनाच्या कुठल्याही आदेशाची किंवा शासनाच्या प्रशासनाच्या कुठल्याही आदेशाची वाट न पाहता आपल्या तलाठी, आपल्या कृषी सहाय्यकाकडे या पंचनाम्यासाठी पाठपुरावा करायला सुरुवात करा। मित्रांनो, लवकरच याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे ज्या जिल्ह्यामध्ये आता पाऊस होतोय, ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान होतंय त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तहसील कार्यालयाला काही सूचना देतील आणि तहसीलदारांच्या माध्यमातून त्या तालुक्यामधील त्या भागातील जी काही असलेली गावं असतील, जे नुकसानग्रस्त मंडळ असतील त्याचे पंचनामे करण्यासाठी तलाठी कार्यालयाला सांगितलं जाईल। तोपर्यंत आपली जबाबदारी आपण नक्की पार पाडण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपणास नुकसान भरपाई असेल किंवा सरते शेवटी जो काही पीक विमा असेल तो पीक विमा सुद्धा मिळण्यासाठी मदत होईल। धन्यवाद।